श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा। स्वामी सांगतात, जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात, त्यात आपण स्वतःला सावरणं महत्त्वाचं असतं। जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते, तसं आपण फक्त खंबीर राहणं महत्त्वाचं असतं। नेहमीच उत्तराच्या स्वरूपात नाही मिळत, काही अनुभव असतात उत्तरांना घेऊन दडलेले। स्वामी सांगतात, मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे हे समजायला ज्ञान लागतं। अपेक्षांना वस्तुस्थितीची जाणीव झाली की त्याही मर्यादित राहणं पसंत करतात। प्रत्येक दिवस ही ईश्वराची अक्षर भेट, प्रत्येक दिवस आणतो एक नवनीत, एक अक्षर निवेश, एका नवा अक्षर अनुभव। आनंदाने त्यास आलिंगन द्यावे अन सुप्रभाती सुख अनुभवावे। स्वामी सांगतात, संघर्ष थकवणारा आहे, पण आपल्याला बाहेरून सुंदर आणि आतून मजबूत बनवतो। जर तुम्ही इतरांसाठी देवाला प्रार्थना करण्याची सवय लावाल, तुम्हाला स्वतःसाठी कधीही प्रार्थना करण्याची गरज नाही। जगाचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे। म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे। स्नेह एकदाच जुळतो, स्नेहाचा धागा फार नाजूक असतो, एकदा तुटला की परत जोडता येत नाही, आणि जरी जोडला तरी गाठ राहते कायमची। फारच थोड्यांच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो, बाकी सर्वांना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो, त्यालाच जीवन म्हणतात। पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही, जर का यशस्वी झालात तर नसलेली नातीसुद्धा बोलती होतात। आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मग मुखेही बोलू लागतात। डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो, यावर तुमचा विश्वास असेल तर डोळ्यांना न दिसणारा भगवंत तुम्हाला वाचवू शकतो, यावर सुद्धा विश्वास ठेवायला हरकत नाही। वजन वाढल्यावर काय करायचं? उत्तर आलं, शरीराचं वाढलं तर व्यायाम करायचा, मनाचं वाढलं तर ध्यान करायचं, आणि धनाचं वाढलं तर दान करायचं। स्वामी आपल्याला सांगतात, जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे। जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हारलो तर आपली माणसं सोडून जातात। स्वामी म्हणतात, नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात, आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधी दिसेल। त्यामुळे आपण कुठल्याही अडचणीत कायम सकारात्मक विचार केला पाहिजे। आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरीही नीतीने मांडलेला डाव आणि ठरलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागतो। स्वामी सांगतात, जिथे प्रयत्न चांगले केले जात असतात तिथे नशिबालाही दुय्यम भूमिका स्वीकारून प्रयत्नांना योग्य तो सन्मान द्यावा लागतो। रात्र सकाळची वाट पाहत नाही, सुगंध हवामानाची वाट पाहत नाही। जे काही सुख मिळेल त्याचं उपभोग घ्या, कारण आयुष्य वेळेची वाट पाहत नाही। स्वामी सांगतात, माणुसकी ही अशी जादू आहे जी बघितली तरच दिसते, दाखवली तरच भेटते, केली तरच कळते, मानली तरच मिळते, आणि ओळखली तरच शेवटपर्यंत टिकते। वाईट गोष्टी आपोआप उगवतात, परंतु चांगल्या गोष्टी नेहमी पेराव्याच लागतात। लहानपणी प्रवासात झाडे मागे पळत असल्याचा भास होतो, मोठेपणी सुखाच्या बाबतीत तसेच होत राहते। वास्तविक दोन्हीही तिथेच असतात, धावत फक्त आपण उगाच असतो। कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत स्वामी आहेत असं समजून चालत राहा। सुखाचा आनंद कधी एकट्याला घेता येत नाही, आपली माणसं त्यात सामावून घेतली की सुखाचा आनंद दुप्पट होतो। श्रीमंत होण्यासाठी तुमच्या मुलांना शिकवू नका, तर त्यांना आनंदी राहण्यासाठी शिकवा, ज्यामुळे मोठे झाल्यावर त्यांना वस्तूचं महत्त्व आणि मूल्य कळेल, किंमत नाही। स्वामी म्हणतात, आपल्या चांगल्या गोष्टी चोरणारी फसवणारी माणसं भोवताली आहेत, पण ते फक्त तुमच्या वस्तू वा कलाकृतीच चोरू शकतात। त्या निर्माण करण्याची तुमच्यातील कला, शक्ती, ती मिळवण्यासाठी तुम्ही केलेली साधना, हे सगळं त्यांना
कधीच चोरता येणार नाही. वाटतात तितक्या सोप्या नसतात. कर्तव्याच्या वाटा कुणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातील दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागतं. ओल्या पापण्यांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन पुसावं लागतं. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य बिघडते. जगात किती प्रकारचे आनंद असले तरी त्यातील सर्वात मोठा आनंद आपण समोरच्या व्यक्तीला ओळखलं हाच असावा. त्यात अहंकाराची तृप्ती असते, म्हणून तो आनंद सर्वश्रेष्ठ असावा. जगण्यात स्वाभिमान नको, वृत्ताचा अभिमान नको, लाचारी कुणाची कर्तृत्वावर असो ताठ मान. उंच उंच रोवावे झेंडे गगनपारी, घट्ट रोवूनी पाय मात्र असावे जमिनीवरी. भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असतं. त्यासाठी जीवनात वाढण्याआधी रुजावं व चमकण्याआधी झिजावं लागतं. आलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेले मन व मिळालेली वागणूक जे शिकवते ते कुठलीच पदवी शिकवत नाही. सद्गुरू सांगतात, देव इतका वेडा नाही. अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल. सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले. यापेक्षा आणखी काय देणार देव? रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या लोकांची पाठराखण काही उपयोगाची नसते. तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका, कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट. आपण पायाने चालतो तेव्हा प्रवास होतो, हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते. स्वतःच्या खिशात लाखोंचा खळखळाट असावा, पण त्यामागे गरिबाच्या एका रुपयाचाही तळतळाट नसावा. स्मरण आणि विस्मरण या दोन्ही गोष्टी माणसाच्या जीवनात फारच गरजेच्या असतात, कारण या दोन्ही गोष्टींचा जर जीवनात ताळमेळ नीट लावता आला तर चांगल्या प्रकारचे जीवन जगण्यात त्या फार महत्त्वाच्या भूमिका पार पाडत असतात. स्मरण चांगल्या गोष्टींचे जीवनात राहिले तर त्या गोष्टींचे स्मरण करून जीवन सुखात जगता येत असते आणि जीवनात आलेल्या वाईट अनुभव व प्रसंगांचे अपमानाचे विस्मरण करता आले तर कष्ट व पीडा रहित जीवन जगता येत असते. त्यामुळे जीवनात स्मरण आणि विस्मरण दोन्ही महत्त्वाचे असते व या दोन्हीवर जर आपण प्रभुत्व मिळवून जर त्याचा जीवन जगण्यासाठी योग्य प्रकारे वापर केला तर जीवन सुखी, आनंदाने व समाधानी होऊन जगता येते. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सल्ला देते म्हणजे ती व्यक्ती स्वतःला समजूतदार समजते असे नाही, तर त्या व्यक्तीला स्वतः केलेल्या चुकांचा पूर्णानुभव असतो. आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याचं बळ मिळतं. जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल. संस्काराच्या तालमीत डाव शिकलेला माणूस सहजासहजी हार मानत नाही. 2 अक्षरांचे लक, 2.5 अक्षरांचे भाग्य, 3 अक्षरांचे नशीब उघडण्यासाठी 4 अक्षराची मेहनत उपयोगाला येत असते, पण 1 अक्षराचा मीपणा माणसाचे जीवन नष्ट करतो. समर्थक कमी झाले तरी चालतील, पण विरोधकांची गर्दी कमी होता कामा नये, कारण आपल्या प्रगतीत विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो. आयुष्यात यश मिळेल तेव्हा कळते की आपण कोण आहोत, पण अपयशी होतो तेव्हा कळते की आपले कोण आहेत. नेहमी सत्याच्या मार्गाने चला. या मार्गाने अपघात कमी होतात, कारण या मार्गाने येणाऱ्यांची संख्या फार कमी असते. नीतीने व प्रामाणिकपणे वागणाऱ्या माणसाला समाजात दुःख आणि त्रास हा नेहमीच मिळत असतो. आधार अशा व्यक्तीचा घ्या ज्या व्यक्तीला तुमच्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीच्या आधाराची गरज भासत नाही. उगीच विनाकारण कोण कुणाच्या आयुष्यात येत नाही. आयुष्याच्या पानावर प्रारब्धाने त्याची नोंद अगोदरच करून ठेवलेली असते. आयुष्यात बऱ्याच ठिकाणी अश्रूंपेक्षा तुमचं खंबीर राहणं जास्त महत्त्वाचं असतं. एकदा स्वतःहून स्वतःला खुश ठेवण्याची सवय लागली ना की मग कुणी सोबत नसलं तरी दुःख होत नाही. स्वतःवर प्रथम विश्वास ठेवा, कायम आनंदी राहाल. घाबरू नकोस. तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझे वाईट कधीच होणार नाही.
तुमचं स्पष्ट बोलणं काही लोकांना खटकत असतं, म्हणून सुद्धा अशी लोक तुमचा तिरस्कार करत असतात. त्यापासून थोडं आपण लांबच राहिलं पाहिजे. कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस काळ वेळ हे सगळं बदलतातच. फक्त असावा लागतो थोडा संयम. लिहिताना जपावे ते अक्षर मनातले, रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले, बोलताना जपावे ते शब्द ओठातले आणि हसताना विसरावे दुःख जीवनातले. जीवनात दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते, फक्त आपल्या मनामध्ये चांगली भावना पाहिजे. वाईट कसं वागावं यासाठी मनुष्याला शिक्षणाची गरज नसते, पण चांगलं कसं वागावं यासाठी शिक्षणाची गरज नक्की असते. नशिबाला दोष का द्यावा? स्वप्न आपले असतील तर प्रयत्नही आपलेच असावे. कोणी माझं वाईट करतोय हे त्यांचे कर्म, मी कोणाचे वाईट करणार नाही, हा माझा कर्म. जी माणसं समजावूनसुद्धा समजत नाहीत, अशांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा. समुद्र खारट होता, खारट आहे आणि खारटच राहणार. त्यात साखर मिसळून काहीही फरक पडणार नाही. आलो एकटा, जाणार एकटा, कशासाठी मग आटापिटा? का निवडाव्या वाकड्या वाटा? कुणी लुटले त्याने आपले काय लाटले? होतो त्याची नशिबी त्याला ते भेटले. का करावी खंत उगी? मुळी नव्हतेच जे आपले, होते ते दुसऱ्याचे, फक्त माझे म्हणून ते जपले. नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते. ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसं बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत ठेवतात. चूक झाली तर माफ करा, पण प्रेम कमी करू नका, कारण चूक हे आयुष्याचं एक पान आहे, पण नाती आयुष्याचं पुस्तक आहे. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो, पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते. सतत आनंदी राहा, इतके आनंदी राहा की तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्यामुळे आनंदी होईल. मस्तक थोडं वाकून बघा, अहंकार मरून जाईल. डोळ्यांना थोडं ओलं करून बघा, दगडी मनही वितळेल. वाणीवर थोडं संयम ठेवून बघा, दुःखाचं काळ निघून जाईल. इच्छा थोड्या कमी करा, आनंदातच जग दिसू लागेल. सगळेच सुंदर असतात, कोणाचे विचार, कोणाचे गुण, कोणाचे रूप. आपण कुठलीही सुंदरता बघतो हे महत्त्वाचं. देवाने प्रत्येकाला सुंदरच बनवले आहे. समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करू नका, मग ते जवळचे असो वा दूरचे. नशीब हे आळशी लोकांसाठी असते, यश हे फक्त मेहनती लोकांसाठी असते. स्वामी सांगतात, इथेच कमवायचं आहे आणि इथेच गमवायचं आहे. म्हणून कोणालाही काही देता आलं नाही तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षाही खूप मोठं असतं. असेच प्रेमळ स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामी सांगतात, काही गोष्टी या कष्टसाध्य असतात, काही प्रार्थना करून आणि ईश्वराला शरण जाऊन त्याच्या कृपेने साध्य करून घ्यायची असतात. पूर्ण प्रेमाने व क्षमतेने आपले कार्य व स्वधर्म केल्यानंतर बाकी सर्व त्या नित्यावर सोपवावे. त्यानंतर तो ईश्वर जे काही फळ देईल ते सुखाने भोगावे. यातून खरे समाधान लाभते. माझा देव मला पाहतोय हा भाव मनात ठेवला की वाईट काळ ही आपली पावलं चुकीच्या दिशेने सरकत नाही. स्वामींच्या दरबारात पण बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते, आणि ते पण परब्रह्मासमोर बसणे सोपं नाही. पूर्व पुण्याई होत्या गाठी, म्हणूनही झाल्या स्वामीराज भेटी. स्वतःला तणाव आणि अडचणीपासून मुक्त करायला एक साधा सरळ उपाय आहे. स्वतःला स्वामीसोबत जोडा आणि सगळे स्वामीवर सोपवा आणि स्वामींचे नामस्मरण करत आपले कर्म करा. जर आपण स्वामींची निष्काम निष्कपट सेवा करत असाल तर विश्वास ठेवा, स्वामी कोणाचेही काहीच ठेवत नाही, उलट हजारो पटीने वाढवून देतात. स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले तरी त्या स्वप्नांना आकार देणारे तुम्हीच आहात स्वामी. श्री स्वामी म्हणतात, आयुष्याची पिशवी थोडी रिकामीच असावी, कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार लवकर येतो.
जेव्हा सगळं संपलं असे वाटते तेव्हा देव नवीन दरवाजे उघडतो. स्वामी म्हणतात, आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखेल: आपल्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. स्वामी म्हणतात, तुझ्या अंतरात्म्यात आहे. मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. जे आज मनात आहे उद्या तुझ्या नशिबात पण असेल, ही स्वामींची इच्छा. स्वामी म्हणतात, कुणी ओंजळभर प्रेम दिलं की आपण दोन्ही हात पसरून द्यायचं. सुख म्हणजे तेच असतं. स्वामी सांगतात, तुम्हाला मदत करणाऱ्यांना कधीही विसरू नका. तुमच्यावर प्रेम करणाऱ्याचा कधीही तिरस्कार करू नका आणि तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना कधीही फसवू नका. स्वामी मला माझ्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी मार्ग दाखवा. त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका. त्या मार्गात आलेल्या संकटांना सामोरं जाण्याची, त्यांना 2 हात करायची ताकद द्या. तुम्ही सोबत आहात, सगळं काही ठीक आहे. तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट नीट नाही. खूप दुःख आहे जगात, अफार दुःखही आहे जीवनात, पण तरीही सुंदर आहे जीवन, कारण स्वामीप्रती भक्ती आहे मनात. स्वामी सांगतात, त्याच माणसाच्या डोळ्यात पाणी येत असतं ज्याने एखादं नातं टिकवण्यासाठी प्रयत्न केलेले असतात. मतलबी माणसाच्या डोळ्यात ना पाणी असतं ना मनात दुःख. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे, हीच संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा. आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्यही शक्य करतील स्वामी. माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहीत आहे मी कधी कोणाचं वाईट केलं नाही आहे. स्वामी म्हणतात, तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. काळ कितीही वाईट असू द्या, पण काळजात जर स्वामी असतील तर विजय तुमचाच होणार. स्वामी म्हणतात, जिवंत माणसाच्या भावनांची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार. असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव. उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने करा. दिवसभर कोणतीही समस्या तुमच्या अवतीभोवती फिरकणार नाही, एवढी ताकद स्वामींच्या नामस्मरणात आहे. नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळते. नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार स्वामींचा डाव, स्वामी आहेत पाठीशी. तो सर्व बघतोय, तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम, तुमचे कर्म. स्वामीवर ज्यांचा विश्वास असतो त्यांना स्वामी कशाचीच कमी पडू देत नाही. स्वामी सांगतात, जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा, परंतु स्वतःला आनंदी ठेवा. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी, स्वामी काठाही टोचू देणार नाही. स्वामी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवला तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवला तर ती कमजोरी बनते. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवतं. स्मरण करताच समोर उभे राहतात ते स्वामी. जे संकट तुमच्यापर्यंत पोचण्या अगोदर आपल्या मदतीला धावतात ते स्वामी. जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते स्वामी. आणि सुखदुःखाच्याही पलीकडील अंतिम सत्य म्हणजे आपले स्वामी. तुझ्या अगोदरही कोणी नव्हते,
तुझ्यानंतरही कोणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल. असल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी. मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी. संकट समयी भिवू नकोस, मी उभा आहे तुझ्या पाठीशी असे म्हणतात ते माझे स्वामी. स्वामी सांगतात, चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास. म्हणून निर्णय चूक की बरोबर याचा विचार करायचा नाही. निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचं. जीवनात एक क्षण रडून जाईल तर दुसरा क्षण हसून जाईल. या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकून जाईल. नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार आयुष्याचा डाव, स्वामीच तारतील ही भवसागराची नाव. स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा, बाकी उपयोग करून घेणारे तुम्हालाच शोधत येतील. स्वामी सांगतात, माणसाला गरजेपेक्षा जास्त मिळू लागलं की माणुसकी विसरू लागतो. ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसं चुकीला चूक आणि बरोबरीला बरोबर म्हणण्याची हिंमत ठेवतात. परिस्थितीची जाणीव असली की पावले मापात पडतात. स्वामी सांगतात, काही नसताना जे तुमच्यासोबत आहे ते खरे आहेत, कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर सगळेच जिवलग होतात. आपण जेव्हा कोणावर शंका न घेता विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला दोनपैकी एक फळ नक्की मिळते. आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा आयुष्यभरासाठी एक धडा. तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल तर ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं असेल त्यांच्या एक एक अश्रूचा हिशोब परमेश्वर आज ना उद्या घेतोच, यात शंका नाही. त्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की आपल्यामुळे कोणाला त्रास झाला नाही पाहिजे. स्वामी म्हणतात, काही व्यक्तीसाठी आपण काही काळापुरतंच खास असतो. नात्यांची माळ जेव्हा तुटते ती पुन्हा ओवायला घेतली तर ती माळ छोटी होते, कारण भावनेचे काही मोती निसटून गेलेले असतात. कोण म्हणतं आयुष्य एकदाच भेटतं. देव रोज तुम्हाला नवीन सकाळ देत असतो. आयुष्य जगण्यासाठी कसोटी फक्त हीच असते, रोज मिळणारं आयुष्य तुम्ही ते कसं जगताय. स्वामी म्हणतात, माणसाने आनंदाच्या भरात आणि दुःखांच्या पुरात कधीच वाहून जाऊ नये, कारण अशा वेळी दोघांचा पण अंदाज येत नाही. वाईट वेळ ही कधीकधी मजेदार असते. जेव्हा जेव्हा ती येते तेव्हा तेव्हा मतलबी माणसं आपोआप आपल्या आयुष्यातून बाजूला होतात. आपल्याला कोणी फसवले याचे दुःख फार काळ राहत नाही, पण आपण कोणाला फसवले नाही याचा आनंद मात्र लांब काळापर्यंत राहतो. आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे. यशस्वी तोच होतो ज्याला त्याच्या कामात आनंद मिळतो. मोठे निर्णय घेताना भीती वाटणे चुकीचे नाही, परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणे चुकीचे आहे. प्रश्न होता, वजन वाढल्यावर काय करायचं? देवाचं उत्तर आलं, शरीराचं वाढलं तर व्यायाम, मनाचं वाढलं तर ध्यान आणि धनाचं वाढलं तर दान. स्वामी म्हणतात, ज्याला नातं टाळायचे असते तो फक्त एखादा शब्द बोलतो आणि नाते ज्याला हृदयात जपायचे असते तो मनाची सगळी दारे उघडतो. माणसाची पारख त्याच्या गोड बोलण्यावरून नव्हे तर शुद्ध आचार विचारातून कळते. जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान ठेवेत. स्वामी म्हणतात, माझं नाव नुसतं तुझ्या मुखात जरी आलं तरी तुझ्या सर्व अडचणी दूर होतील. काही लोकांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही, तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात. चुकीतून तुम्ही काहीतरी शिकला तर ती चूक ही मौल्यवान ठरते. स्वामी म्हणतात, स्वतःचा शोध घ्या, स्वतःला घडवा, हेच खरं आयुष्य आहे. आयुष्यातील चुका खोडत्या जरी येत नसल्या तरी दुरुस्त नक्कीच करता येतात.
जीवनात अडचणी किती असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकरच येणार. नशिबात जे लिहिलं त्याची तक्रार करू नका. आपण इतके समजदार व्हायचे बाकी आहात अजून की स्वामींच्या योजना समजू शकाल. नामस्मरण चालू ठेवा आणि लक्षात असू द्या की श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत. जीवनात असतील लाखो विघ्ने जरी स्वामीराय ती नष्ट करी. मजपासून झाले कुणी दूर तरी स्वामी साथ जन्मभरी. रडू तर येत होतं पण डोळ्यात ते दिसत नव्हतं. चेहरा कोरडा होता पण मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे बरेच असतात पण मनातलं जाणून घेणारे फक्त स्वामीच असतात. माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही, कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे. पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचं ओझं इतकं हलकं करेल की ते तुला फुलाप्रमाणे भासतील. स्वामी आपल्याला सांगतात, पाठीमागे लागलेले संकटेच पुढे जाण्याचा मार्ग मोकळे करत असतात. धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा. कारण मंदिरावर कलश जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवर व्हावे लागते. लोक म्हणतात पैसा जवळ ठेवा, वाईट काळात कामाला येईल. पण स्वामी म्हणतात दररोज नामस्मरण करा, वाईट काळच येणार नाही. आपल्या स्वामींवर आणि त्यांच्या कृपेवर निशंक होऊन विश्वास ठेवा. त्यांची नित्य भक्ती करा. एक दिवस स्वामींची अशी कृपा होईल की मागायला काहीच उरणार नाही. परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहितात. जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धावत येतील. फक्त मनापासून त्यांना एकदा हाक मारा. स्वामी सांगतात, जीवनामध्ये नेहमीच सल्ल्यांची गरज नसते. कधीकधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते. फार मोठे साहस मिळते जेव्हा या वाक्याची आठवण होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणजे एका दिव्याने दुसऱ्या दिव्याला प्रज्वलित केलेला क्षण. स्वामी म्हणजे मीपणापासून अलिप्त मन. स्वामी म्हणजे जहाजाला तारणारी सागराची लाट. स्वामी म्हणजे अंधाराला चिरणारी तेजस्वी वाट. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू. स्वामी सांगतात, असलेल्या परिस्थितीत सुखाने जगण्याची सवय लागली की नसलेल्या गोष्टीचं दुःख जाणवत नाही. श्री स्वामी समर्थ नामात मन रमवा, गुंतवा, त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा. तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होण्याचा सर्व मार्ग समोर दिसतील. काळजी सोडा, नामस्मरण करा. स्वामी सांगतात, नाती नक्कीच जपावी पण आपली किंमत नाही अशी जाणीव होताच दूर राहण्याची तयारी पण असावी. स्वामी सांगतात, कोणतेही कारण असो रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा. त्रास फक्त तुम्हालाच, मन शांती सुख फक्त तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल. मनी आहे आस स्वामींच्या सहवासाची, ओढ जीवाला फक्त त्यांच्या आशीर्वादाची. स्वामी म्हणतात, तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधीही होणार नाही. आपल्या अडचणीवर मात करण्याचे सामर्थ्य फक्त आपल्यातच असते. इतरांकडे केवळ सल्लेच असतात. स्वामी सांगतात, माणसाचा जवळचा शत्रू राग आहे. राग आला की राग निश्चित आहे. कारण राग मनुष्याची विचार करण्याची शक्ती संपवून टाकतो. त्यामुळे जो रागावर नियंत्रण ठेवण्याचे शिकतो तोच जीवनात यशस्वी होतो. काही वस्तू जवळ गेल्यावर न मागता मिळतात. जसे बर्फाच्या जवळ गेल्यावर थंडावा मिळतो आणि अग्नीच्या जवळ गेल्यावर उष्णता मिळते.
गुलाबाच्या जवळ गेल्यावर सुगंध मिळतो. म्हणून स्वामींकडे काही मागण्यापेक्षा जवळीक बनवा. रोज नामस्मरणाने त्यांच्या जवळ जा. बरेच काही आपोआप न मागता आपणास मिळू लागेल. हा अनुभव आहे. नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वराशी कायम जोडून घेतलं की बाहेरच्या त्रासदायक घटनांचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकत नाही. स्वामीकडे काही मागायचे असेल तर नेहमी आपल्या आईबाबाचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा. तुम्हाला कधीही स्वतःसाठी काहीच मागायची गरज पडणार नाही. श्री स्वामी समर्थ ब्रह्मांडाचे सर्वात मोठे डॉक्टर आणि स्वामींचा नामस्मरण हा सर्वात उत्तम औषध आहे. कडूगोळी कधीही चावता येत नाही तर गेली जाते. तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारखे कडू गोष्टी सरळ गिळाव्यात. त्याला चागळत चवळत बसू नये. त्याला जेवढे चावत बसाल, आठवत राहाल तर जीवनात आणखी कडू होईल. अधिक सकारात्मक चिंतक कसं बनावं? आयुष्याचा नियम कोणता? तर विश्वासाचा नियम. विश्वास हा तुमच्या मनातला एक विचार असतो. गोष्टी आपलं नुकसान करतील, आपल्याला इजा करतील अशी धारणा ठेवू नका. तुमच्या अर्धसज्ञ मनाच्या बर करण्याच्या, प्रेरणा देण्याच्या आणि तुम्हाला समृद्ध करण्याच्या शक्तीवर विश्वास ठेवा. तुम्ही जसा विश्वास ठेवाल तसं तुमच्या बाबतीत घडेल. नकारात्मक गोष्टी काहीही साध्य करत नाहीत. नकारात्मकतेत जगण्याची निशाणीसुद्धा नाही. तिच्यात आहे अशपात, विनाश आणि मरण. नकारात्मकता हा यशाचा मोठा शत्रू आहे. जे लोक प्रत्येक गोष्टीची हेटाळणी करतात ते नेहमी अवघड परिस्थितीबद्दल आणि व्यवसायाच्या वाईट अवस्थेबद्दल, वाईट तब्येतीबद्दल आणि दैन्यावस्थेबद्दल सतत तक्रार करत असतात. ते नकारात्मक आणि विनाशकारी प्रभाव स्वतःकडे आकर्षून घेतात आणि स्वतःच्या सर्व प्रयत्नावर पाणी सोडतात. जे सतत विनाशकारी विचार करत असतात आणि विनाशक भाषा बोलत असतात त्यांना विधायक विचार सोडून जातो. कारण ते विचारनं सकारात्मकतेच्या जवळपाससुद्धा फिरकू शकत नाही. सकारात्मकतेला आकर्षून घेणारं त्यांच्यापाशी काही नसतं. सर्जक तत्व नकारात्मक विनाशक वातावरणात जीव धरून शकत नाही. एकही उपलब्धी तिथे मिळू शकत नाही. त्यामुळे नकारवादी लोक नेहमी घसरणीला लागलेले असतात. ते अपयशच पैदा करतात. ते होकारार्थी शक्ती गमावून बसतात आणि पुढे पाऊल टाकता येत नसल्यामुळे भरकटत जातात. नकारात्मकतेमुळे तुम्ही शक्ती गमावून बसता. नकारात्मक गोष्टीमध्येच तुम्ही गुंतून बसलात तर तुमच्या महत्त्वाकांक्षेला पश्चाताप होईल. त्याच्यामुळे तुमचं आयुष्य विषारी बनून जाईल. त्या तुमचा आत्मविश्वास मारून टाकतील आणि हळूहळू तुम्ही परिस्थितीचे स्वामी बनण्याऐवजी परिस्थितीचे बळी बनून जाल. काहीतरी करण्याची शक्ती आत्मश्रद्धेमधून, आत्मविश्वासामधून येत असते. तुम्ही काहीही करायला घेतलं तरी जोपर्यंत आपण हे करू शकतो असं तुम्हाला वाटलं नाही तोपर्यंत तुम्ही ते करणार नाही. तुम्ही जोपर्यंत एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व गाजू शकणार नाही, जोपर्यंत तुम्हाला ते प्रभुत्व आतून जाणवत नाही आणि ती गोष्ट तुम्ही तुमच्या मनामध्ये करून पाहत नाही, जी गोष्ट विचारात आणता येत नाही ती आचरणात कशी आणली जाईल, अगोदर मनात तुम्ही ती गोष्ट साध्य केलीत तरच प्रत्यक्षात ती साध्य होईल. कितीतरी लोक भीतीच्या आणि अपयशाच्या विचारांना त्यांच्या जीवनावर अधिराज्य गाजवू देतात. त्यामुळे ते आव्हानशून्य पुढचा मार्गच खुंटवून टाकणाऱ्या नोकरीच्या चाकोरीत अडकतात. परिणामी त्यांचं उत्पन्न तुटपुंज राहतं, जीवनशैली सामान्य बनते आणि त्यांच्या करिअरमध्ये त्यांना समाधान मिळत नाही. ज्यांच्यापाशी विधायक, नाविन्यपूर्ण कल्पना असल्या तरी त्या सुचवायला ते घाबरतात. काय अर्थ आहे? ते विचार करतात त्या कल्पना नाकारल्याच जातील. विधायक अभिवृत्ती असलेले स्त्री पुरुष सामान्य जीवनभर समाधान मानत नाहीत. भीतीची जागा आत्मविश्वास घेतो आणि त्यांची करिअर पळपळते. इतरांबरोबरच्या नात्याबाबत सकारात्मक राहा. दुसऱ्यांबद्दल एखादा दुष्ट, रोगट, विषवादी, दूषित किंवा घातक विचार तुमच्या मनात आला तर ताबडतोब स्वतःला थांब, पिछे मुड असं बजावून रोखा. तुमचा मोहरा सूर्यापेक्षा असू दे. तुम्ही जगात कोणतं साकारत्य करू शकत नसाल तरी निदान विषारी बीज इस्तस्त पसरायची नाही. दुष्ट भावनेच आणि द्वेषाचं विष कालवायचं नाही, एवढा निर्धार करा. तुमच्या कार्यक्षेत्रात
आणि आयुष्यातल्या इतर उपक्रमात नेहमी प्रत्येकाबद्दल मायाळू, धर्मानुसारी, मौदात्त आणि प्रेमवृत्ती बाळगा. म्हणजे तुम्ही त्यांना निराश न आणता किंवा त्यांच्या मार्गातला अडथळा न बनता उलट दुःख आणि अंधार नाहीसा करून सूर्यप्रकाश आणि आनंद पसरू शकाल. इतरांना हतोत्साहित करण्याऐवजी त्यांना सहाय्य आणि प्रोत्साहन देऊ शकाल. मारिसा एल नव्या नोकरीवर रुजू झाली तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिच्या खात्यात ती एकटीच आफ्रिकन अमेरिकन होती. तिनं तिच्या सहाऱ्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला, पण जो झिडकारला गेला त्याने तिच्याकडे केवळ दुर्लक्षच केलं असं नाही, तर ते मुद्दाम तिच्या वाटेला जाऊन तिचं आयुष्य अप्रसन्न होईल अशा रीतीने वागत होते असं तिला वाटायचं. मारिसाच्या मनात प्रथम मानवी संसाधन खात्यात समान रोगाविषयी संधीच्या धोरणाचा अधिक्षेप या सदरात तक्रार दाखवला करण्याचा विचार डोक्यातून गेला. पण थोडा साधक बाधक विचार करून तिनं स्वतःच या प्रश्नाचा तोंड द्यायचं ठरवलं. बचावात्मक भूमिका घेऊन त्या स्त्रियांना तोंडावर बोलण्याऐवजी तिनं सकारात्मक पवित्रा घ्यायची ठरवलं. आपली चढफड बाजूला ठेवून तिनं त्यांची अभिवृत्ती समजून घ्यायला आणि ती कशी बदलता येईल याचं चिंतन करायला सुरुवात केली. तिनं त्याच्या काम करण्याच्या सवयीचा अभ्यास केला आणि स्वतःच्या ज्या विशेष ज्ञानासाठी तिला कामावर घेण्यात आलं होतं ते मुद्दाम कष्ट घेऊन त्यांच्यापर्यंत पोचवायला सुरुवात केली. तुलनेने कमी काळात तिनं आपल्या सहकार्याच्या मनात स्वतःबद्दल आदर निर्माण केला. हळूहळू तिनं त्याच्या मैत्रीही संपादन केली. त्यांनी आपल्या टोळीतील एक म्हणून अखेर तिचा स्वीकार झाला. आशावादी दृष्टिकोन विकसित करा. आशावादी दृष्टिकोन बाळगणं गोष्टी बिघडणार नाहीत तर चांगल्याच पार पडतील असा विश्वास ठेवणं, आपण अपयशी नाही तर यशस्वीच होणार अशी धारणा ठेवणं आणि काहीही घडलं किंवा घडलं नाही तरी आपण सुखीच असू अशी मनोवृत्ती ठेवणं, या सवयी इतकं आपलं उद्धार करू शकणार दुसरं काहीच नाही. तुम्हाला तुमच्या कामातलं आनंद वाढवायचा आहे का? तुमच्या यशाला आणि प्रगतीला उपकारकारक ठरतील अशी नाती निर्माण करायची आहे का? तर मग नेहमी सर्वोत्तमाची, उच्चतमाची आणि सर्वाधिक आनंदाची आस आणि अपेक्षा धरणारा आशावादी आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि कधी निराशवादी, हतोत्साहित मनस्थितीत राहण्याची स्वतःला मुभा देऊ नका. अंतःकरणापूर्वक अशी श्रद्धा बाळगा की जे काम करण्यासाठी तुमची निर्मिती झाली आहे ते तुम्ही करलाच. तुम्ही यशस्वी होणार याबाबत कधी शंका बाळगू नका. तसा संशय मनात कधी डोकावू लागलाच तर त्याची हकालपट्टी करा. जे साध्य करण्याचा निश्चय तुम्ही केला असेल त्यासाठी आदर्शवत राहण्याचा विचारमित्राचंच फक्त स्वागत करा. निरुत्साही करणाऱ्या मनोवृत्तींना कोणत्याही प्रकारे अपयशाची किंवा असमाधानाची पुष्टीशी सूचना देणाऱ्या गोष्टींना विचारशत्रू मानून त्यांना नकार द्या. टीव्हीवरची तारका आणि हफिंग्टन पोस्ट या प्रभावशाली ऑनलाईन वृत्तपत्राची संस्थापिका एरियाना हफिंग्टन ग्रीसमध्ये वाढली. शाळेत शिकत असताना एका मासिकात तीन केम्ब्रिज विद्यापीठाचा फोटो पाहिला आणि लगेच आपल्या मित्रमंडळींना आणि कुटुंबाला आपण तिथे जाऊ इच्छित असल्याचं सांगून टाकलं. सर्वांनी, खास करून तिच्या वडिलांनी हे खुळचट कल्पना ठरवून तिला ती सोडून द्यायला सांगितलं. पण तिच्या आईनं आपल्यासाठी आणि आपल्या मुलीसाठी स्वस्तातील विमान तिकीट काढली. केम्ब्रिजमधल्या एखाद्या शाळेत एरियाना कशी वावरेल याचा दृश्य डोळ्यासमोर व्यवस्थित आणता यावं एवढ्यात तिचा उद्दिष्ट होता. केम्ब्रिजला गेल्यावर त्याने कोणत्या शाळेच्या अधिकाऱ्याच्या गाठीभेटी घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्या दोघी फक्त पावसात भटकल्या आणि एरियाना अगोदरच तिथे राहते आहे अशी कल्पना त्यांनी केली. वर्षांनी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीनं एक शिष्यवृत्ती देऊन एरियानाला प्रवेश दिला. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिच्या आईनं तिला नेहमी नवीन गोष्टी करून पाहण्याचा आत्मविश्वास दिला. तसंच सकारात्मक दृष्टिकोनामुळे अडथळ्यांवर मात करता येते हा संदेश तिला लहान वयातच मिळाला. पुढे जाता एरियानाच्या होकारात्मक दृष्टिकोनामुळे तिला राजकारण आणि टेलिव्हिजन या क्षेत्रात आणि स्वतःच्या ऑनलाईन वृत्तपत्र प्रकाशित करण्यात यश मिळालं. तुम्ही काहीही बनण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न तसं कराल तरी त्याबाबत नेहमी अपेक्षाने समृद्ध, आशापूर्ण, सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. तुमच्या सर्व क्षमतांचा त्यामुळे कसा विकास होतो आणि तुमच्या केवढी सुधारणा होते ते पाहून तुम्ही थक्क व्हाल.
दोन भावांनी बरोबर व्यवसाय सुरू केला आणि अनेक वर्षे त्यांचा व्यवसाय व्यवस्थित चालला. मग त्यांनी फ्युचर मार्केट आणि कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक सुरू केली आणि त्यात त्यांनी त्यांचा व्यवसाय, त्यांची बचत, त्यांचं सर्वस्व गमावलं. त्यांना $50,000 कर्ज झालं. ते फेडणं अशक्य असल्यामुळे ते दिवाळखोर बनले. एका भावाचा दृष्टिकोन चांगला होता. तो म्हणाला, मी पैसा गमावला आहे, मी तो परत मिळवणेन आणि पुन्हा व्यवसाय पडेन. मी जो धडा शिकलो आहे त्यामुळे माझा अखेरीस फायदाच होईल. पुन्हा उभं राहून विकास करण्याची माझी क्षमता, माझी श्रद्धा किंवा माझा आत्मविश्वास मी गमावलेला नाही. माझ्यावर देऊ करण्यासारखं पुष्कळ आहे आणि मी पुन्हा प्रचंड यशस्वी होणार आहे. तो एक ब्रोकरेज फर्ममध्ये कामाला लागला आणि त्याचा मित्रपरिवार खूप मोठा असल्यामुळे आपल्या मालकांसाठी नवे असील मिळवण्यात त्याला काहीच अडचण आली नाही. त्याच्या भावाला मात्र सर्वस्व गमावल्यामुळे श्रम आणि अवमान यांनी घेरलं. त्याला तो आपल्या नुकसानाची कहाणी सांगू लागला. ब्रोकरच्या प्रमाणदावर सतत खापर फोडून तो आपल्या चुकांसाठी आणि अयोग्य निर्णयासाठी समर्थन शोधू लागला. त्याच्या मित्रांनी त्याला टाळायला सुरुवात केली. त्याची उदासी आणि असहाय्यत यामुळे त्यांच्या तब्येतीवर वाईट परिणाम झाला. त्यानं कोणाचा सल्ला घ्यायचा नकार दिला आणि कल्याणकारी योजनेवर तो निर्वाह करू लागला. हे उदाहरण झालं दोन भावांचं, ज्यांना सारखंच नुकसान सोसावं लागतं. एकाने विधायक प्रतिक्रिया दिली तर दुसऱ्यानं विफलतेच्या जाणीवेतून नकारात्मक प्रतिक्रिया दिली. आपल्याला व्यक्तिशः ज्या घडामोडीमधून जावं लागतं त्या महत्त्वाच्या नसतात, तर आपले त्यांच्या बाबतीतले विचार आणि प्रतिक्रिया महत्त्वाच्या असतात. त्या विधायक किंवा नकारात्मक असू शकतात. एका भावानं आपली कल्पनाशक्ती, शहाणपणा वापरून आपल्या मनात एक नवा आराखडा रचला, भविष्यातल्या शक्यतांचा वेध घेतला आणि अधिक चांगलं आयुष्य नव्यानं उभारण्यासाठी विश्वास आणि कल्पनाशक्ती यांच्या पंखाचा विवेकानं उपयोग केला. यश आणि संपत्ती या आपल्या मनात असतात याची प्रचिती त्यांनी घेतली. नकारात्मक विचारांच्या जागी सकारात्मक विचार पेरा. बागेतल्या पाण्याच्या पाईपावर तुम्ही पाय ठेवलात तर पाण्याचा प्रवाह जसा अडतो त्याचप्रमाणे तुम्ही नकारात्मक विचारांच्या सहवासात राहिलात तर तुमच्या अर्धसज्ञ मनामध्ये तुमची प्राणशक्ती खुंटीत होऊन जाते. तुमच्या अर्धसज्ञ मनात तुंबलेल्या नकारात्मक भावना मग सर्व प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक विकारांच्या रूपानं प्रकट होत लागेल. नकारात्मकता, दुष्ट भावना, टीका आणि आत्मताडण या गोष्टी टाकून द्या आणि त्याऐवजी सुसंवाद, आरोग्य, शांती, आनंद आणि सद्भावना यासंबंधी विधायक विचारपणात आणा. म्हणजे तुम्ही तुमचं आयुष्य पालटू शकाल. वैश्विक तत्वावर आधारित विधायक रीतीनं विचार केल्यामुळे तुम्ही तुमच्या मनातले आकारात्मक, नकारात्मक आराखडे बदलू शकाल आणि नंतर सुंदर आयुष्य जगू शकाल. आत्मिक, मानसिक, भौतिक आणि आर्थिक समृद्धीकडे जाण्याचा राजमार्ग चोखाळण्यासाठी तुम्ही कधीही दुसऱ्याच्या वाटेत अडथळे किंवा बाधा निर्माण करता कामा नयेत किंवा तुम्ही दुसऱ्यांबद्दल मत्सर, हेवा किंवा नाराजही बाळगता कामा नये. तुमचे विचार सर्जनशील असतात आणि दुसऱ्यांबद्दल तुम्ही जे चिंतित असता ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्यात आणि अनुभवातही निर्माण करत असता. कित्येकदा कामाच्या ठिकाणी कर्मचारी पुढे जाण्यासाठी आणि जास्त सत्ता मिळवण्यासाठी एकमेकांबरोबर स्पर्धा करत असतात. काही लोक इतके स्पर्धाशाली असतात की आपल्याला पाहिजे असलेल्या बढतीसाठी ते प्रतिस्पर्धाचा घात करायलाही कमी करत नाही. बॅरेजीची कामगिरी अनेक वर्षापासून उत्कृष्ट होती. त्याच्या नवीन कल्पनाबद्दल आणि त्याच्या कामाच्या दर्जाबद्दल त्याचं नेहमी कौतुक व्हायचं. वर्षाच्या अखेरीस त्याचा बॉस निवृत्त होणार होता आणि बॅरीला त्याच्या जागी बढती मिळणं अपेक्षित होतं. पण याच्या 6च महिन्याने आधी त्यांच्या खात्यात कार्ल आयल बदली होऊन आला. आधीच्या खात्यात बढतीबाबत त्याला एकदा डावललं गेलं होतं. आता या नव्या खात्यात बढती मिळाली म्हणून त्यानं मोहीम सुरू केली. बढतीबाबत आपला मुख्य प्रतिस्पर्धी बॅरी आहे हे लक्षात आल्यावर कार्लनं त्याचं महत्त्व कमी करून आपली संधी वाढवण्याच्या दृष्टीने पाऊल टाकायला सुरुवात केली. मीटिंगमध्ये बॅरीच्या सूचनांची तो टर उडवू लागला. आपलं काम बॉसच्या नजरेत भरावं म्हणून तो आडवाळणं प्रयत्न करू लागला. शक्य असेल तेव्हा तो बॅरीच्या कामात अडथळे निर्माण करू लागला. बॅरी मनातल्या मनात धुमधुमसत होता. बढती मिळण्यासाठी
त्यानं वर्षानुवर्षे परिश्रम घेतले होते आणि आता काल त्याचा पतंग काठायला बघत होता. आपल्या मित्रांबरोबर आणि पॅस्टरबरोबर चर्चा केल्यानंतर बऱ्याच विचारांती बॅरीला हे स्वीकारावं लागलं की कालसारख्या डावपेच खेळण्यात तरबेज व्यक्तीवर तो त्याच्याच मार्गानं जाऊन कुरडोई करू नव्हता. त्यानं दुसरा मार्ग पत्करला. आपण आपल्या गुणावर लक्ष केंद्रित करायचं, कालच्या कारवाईकडून दुर्लक्ष करायचं असा निर्णय बॅरीने घेतला. त्यानं चिंतन केलं. कार्यक्षम आहे, त्याला महत्त्वाकांक्षा असणं साहजिकच आहे. त्याचे कितीतरी गुण आपल्या खात्याच्या कामी येणार आहे. मी त्याची बरोबरी तर नक्कीच करू शकतो. शिवाय मी माझ्या योग्यता अनेक वेळा सिद्ध केली आहे. मी माझ्या कामावर आणि माझी उद्दिष्ट साधण्यावर लक्ष केंद्रित करेन. कालच्या कोणत्याही बोलण्याचा किंवा वागण्याचा मी माझ्या कामाच्या पद्धतीवर किंवा माझ्या बाबतीच्या माझ्या विचारसरणीत प्रभाव पडू देणार नाही. परिणामी बॅरीच काम तितकंच उत्कृष्ट होत राहिलं आणि बॉस निवृत्त झाल्यावर बॅरीला बढती मिळाली. दुसऱ्या व्यक्तीचं नकारात्मक विचारामध्ये किंवा सूचनेमध्ये तुम्ही प्रदान केल्याखेरीज काहीच सामर्थ्य नसतं. सूचनेमध्ये सामर्थ्य असतं, पण ते विशिष्ट गतिदायक सामर्थ्य नसतं, जे सुसंवाद, सौंदर्य, प्रेम आणि शांती यांच्यामध्ये असतं. जेव्हा तुमच्या भोवतालचे लोक नकारात्मकता व्यक्त करत असतील किंवा तुमच्याबद्दल नकारात्मक सूचना प्रकट करत असतील, तेव्हा हे ध्यानात ठेवा की तुमच्यापाशी तुमच्यामधल्या अनंत प्रज्ञेशी मनानं एकरूप होण्याची क्षमता आहे आणि या अनंत प्रज्ञेशी सत्व, प्रेम, उदारता आणि सुसंवाद ही आहे. नकारात्मक नाही. नकारात्मक विधान कधी पुरस करू नका. ताबडतोब ते उलट फिरवा, म्हणजे तुमच्या जीवनात तुम्हाला थक्क करणाऱ्या गोष्टी घडतील. तुम्ही जर भय, चिंता आणि सत्वम नकारात्मक विचारपद्धतीत गुरफटलात तर तुमचं अर्धसज्ञ मन ते नकारात्मक विचार एक विनंती म्हणून स्वीकारेल आणि ते तुमच्या अनुभवात उतरवायला सुरुवात करेल. यावर उपाय म्हणजे तुमचे विचार सौजन्य, शांती आणि क्षमा यांची प्राप्ती समर्पित करा. तुमचं अर्धसज्ञ मन सर्जनशील असल्यामुळे तुम्ही कळकळीनं आवाहन केलेले गुणधर्म तुमच्या आयुष्यात निर्माण करायला ते सज्ञ होईल. जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता किंवा त्याचा उच्चार करता तेव्हा जी परिस्थिती तुमची मनशांती ढवळून काढत असेल ती तुम्ही थांबवत राहा आणि तुमच्या कामात अपयश येण्याची निश्चिती करत राहा. म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात स्वतःच्या विरुद्ध प्रार्थना करत असता. तुमचं ते इच्छित ध्येय आहे त्याच्याशी तुमचा आंतरिक मुख विचार सुसंगत बनवा. अपयश म्हणजे नकारात्मक विचार. त्याची कारणं बरीच असतात, पण सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अपयश अटळ असल्याची तुमची पक्की समजूत. तुमच्या अस्तित्वाचा प्रत्येक कण मग हेच विचार व्यक्त करू शकतो. तुम्ही जाणीवपूर्वक तुमच्या अर्धसज्ञ मनात जे ठसवत राहता तेच तुमचं बाह्य जीवन प्रत्यक्ष करून दाखवू लागतं. त्यामुळे तुम्हाला जे बाह्यतः अनुभवण्याची इच्छा नसेल ते कधीच आंतरिकदृष्ट्या दृढीकृत करू नका. महत्त्वाकांक्षा आवश्यक आहे. कोणीतरी बाहेरून सारखं टिवचत असेल, पुन्हा पुन्हा चेतना देत असेल, प्रोत्साहन देत असेल, सतत प्रेरणा देत असेल तरच बऱ्याच लोकांना आयुष्यात काहीतरी करून दाखवता येतं. पण त्यांच्या स्वतःचा काही करून दाखवण्याकडे कल नसतो. त्यामुळे ते सर्वसामान्य जीवनच जगतात. त्यांच्या चलनशक्तीसाठी ते इतरांवर अवलंबून असतात. तुम्ही त्यांच्याशी 4 प्रेषक शब्द बोलतात, त्यांची आशा पल्लवित केलीत, त्यांना काय करणं शक्य आहे ते सांगून त्यांची महत्त्वाकांक्षा चेतवलीत तर मोटारीची बॅटरी चार्ज व्हावी त्याप्रमाणे त्यांच्यातला अंगार पेटू लागतो. काही दिवस ते उत्तमरित्या काम करतात. तुम्हाला वाटतं की आता त्यांचा उत्साह टिकून राहणार आणि त्यांच्या आयुष्यात एकदम परिवर्तन होणार, पण अचानक ते कोलमडून पडतात. त्यांची शक्ती लोप पावते आणि त्यांना पुन्हा चेतवण्याची वेळ येते. अशा लोकांपाशी स्वयंचलिततेचा पूर्ण अभाव असतो. त्यांच्याजवळ स्वतःला दिशा देण्याची क्षमता नसते, पुढाकार घेण्याची वृत्ती नसते. पटावरच्या सोंगट्याप्रमाणे त्यांना हलवत लागतं. जेव्हा आपण एकटेच असल्याची जाणीव त्यांना होते, जेव्हा आजूबाजूला अवलंबून राहण्यासारखं कोणी नसतं किंवा त्यांनी चलनशक्ती पुरवणारं कोणी नसतं, तेव्हा ते काय करावं हे न समजल्यामुळे जागीच खिळून जातात. बरेच स्त्री पुरुष असेही असतात ज्यांच्यापाशी महत्त्वाकांक्षा तर असते, पण स्वतःला गती देण्याची क्षमता नसते. ते काहीतरी घडण्याची वाट पाहत राहतात. कोणीतरी आपल्याला एखाद्या परिस्थितीतील ढकललेलं म्हणून थांबतात. एखादा प्रभावी मित्र आपल्याला पुढे आणतील म्हणून प्रतीक्षा करतात. असे लोक किमान
प्रतिकाराच्या रेषेपाशी घुटमळत राहतात. यश त्यांना प्रिय असतं, पण त्याची किंमत देण्याची त्यांना भीती वाटत असते. यशस्वी जीवनाचा ताण त्यांना झेपत नाही. यामध्ये खूप अडचणी असतात, खूप चिकाटीची आवश्यकता असते आणि अनुकलनीय वाटणाऱ्या अडथळ्यांमधूनही वाटचाल करणं आवश्यक असतं. हे लोक जगात अशी अनिवार्य कल्पना बाळगून वावरत असतात की जगात कुठेतरी त्यांच्यासाठी काहीतरी आहे आणि ते जर फक्त पुरेशी वाट बघत राहिले तर योगायोगानं ते त्यांच्याकडे चालत येईल. मध्यंतरीच्या काळात इतरांचा आधार घेऊन त्यांच्या पाठबळावर उभं राहण्यात त्यांना समाधान असतं. आत्मनिर्भरतेचा असा अभाव, बाह्य शक्तीवर असं अवलंबून असणं संपूर्ण प्रगतीला आणि यशसिद्धीला घातक असतं. सॅम एल अगदी खचून गेला होता. त्याच्या करिअर काउन्सलरला त्यानं सांगितलं की आपल्या नोकरीचा शोध घ्यावा लागेल. असं त्याला कधी वाटलं नव्हतं. मला वाटलं होतं की माझे वडील किंवा काका मला त्यांच्या बिझनेसमध्ये सामावून घेतील. त्यांचे व्यवसाय अयशस्वी झाल्यानंतरही मला वाटलं की माझ्या कुटुंबाचे इतके लांगे बांधे आहेत की मला त्यांच्यापैकी कोणीही कामावर घेईल. आपल्याला स्वतःसाठी काहीतरी करावं लागेल असं सॅमच्या कधी मनातही आलं नव्हतं. आयुष्यभर त्यांच्यासाठी गोष्टी कोणतरी करत आलं होतं. उत्तम शिक्षण मिळालेलं असूनही प्रथमच त्याला अवलंबून राहायला स्वतःखेरीज कोणी उरलं नव्हतं. सॅमला आता वास्तवाला तोंड देणं भाग होतं. आपल्या काउन्सलरबरोबर अनेक आठवडे काम केल्यानंतर त्याला त्याची बलस्थान आणि कमकुवतस्थान, कोणत्या गोष्टीमध्ये त्याला आनंद वाटत होता आणि कोणत्या गोष्टीचा तिटकारा होता, त्याला आवडणारी नोकरी मिळवण्यासाठी त्याला आणखी प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे का वगैरे गोष्टीचं मूल्यमापन करता आलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला आपण स्वावलंबी झालं पाहिजे आणि जर आपल्याला खरोखरच एक नीतिमत्त माणूस म्हणून जगायचं असेल तर दुसऱ्या कोणाच्या तोंडाकडे आपण पाहता कामे नये हे स्वीकारण्यासाठी मनाची तयारी करता आली. एखादा कुठून तरी झोपडपट्टीतून अचानक उगवला आणि कुणाला तरी बुडताना वाचून किंवा एखाद्या कोट्याधीशांची मर्जी संपादून त्यांनी संपत्ती, सन्मान आणि कीर्ती प्राप्त केली असं अपवादांचं घडतं. असं कधी साधी गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं चारित्र्य आणि मनस्थिती तुम्ही नेहमी प्रदर्शित करत असता. तुमचा स्वभाव हीच तुमची नीती असते. स्वभाव किंवा चारित्र्य म्हणजे तरी काय, तर तुम्ही ज्या प्रकारे विचार करता, ज्या प्रकारे भावना अनुभूत करता, ज्या प्रकारची धारणा बाळगता, जी आध्यात्मिक मूल्य मनामध्ये स्थापन्य करता, जी नीतिमत्ता आणि प्रामाणिकता तुम्ही तिथे प्रस्थापित करता, ज्या सगळ्याचा समुच्चय हे गुण लाभदायी ठरतात. नकारात्मक विचारांवर मात करण्याची तंत्र. आपल्याला नको असलेल्या भावनांपासून सुटका करून घेण्याचा आदर्श मार्ग म्हणजे त्यांच्या जागी दुसऱ्या भावना आणून ठेवणं. नकारात्मक विचाराऐवजी सकारात्मक विधायक विचाराला स्थान द्या. जेव्हा तुम्ही नकारात्मक गोष्टी मनात शिरू लागतात तेव्हा त्यांच्याशी झगडू नका. त्याऐवजी स्वतःशी मुक्त म्हणा, माझा सर्वात चांगल्या गोष्टीवर विश्वास आहे. उजेडामुळे जरा अंधार सरतो तसे नकारात्मक विचार अदृश्य झालेले तुम्हाला दिसतील. कधीकधी तुम्हाला तुमचं मन पुन्हा जुन्या वळणावर जाऊन वैतागतलं असतं. उगाच घोळ वाढवत असलेलं, चिंता करत असलेलं किंवा इतरांशी तुमच्याबाबत दिलेल्या निवड्यांची आठवण उगाळत बसलेलं दिसेल. असे विचार तुमच्या मनात आले तर तुम्ही आदेश द्या, थांब, माझे विचार म्हणजे मी माझ्या अर्धसज्ञ मनाला दिलेला चारा आहे. व्यवसायाशी संबंधी असो की व्यक्तिगत गोष्टीशी, दिवसातून 100 वेळा गरज लागली तर 1000 वेळा असं कर. एखाद्या आपत्तीचा फटका बसला की कित्येक जण हताश होतात आणि सर्वच बाबतीत नकारवादी बनतात. पण काही जणांना विपत्तीमुळे अगदी विचारक अवस्थेतसुद्धा शक्ती आणि नायक सदृश्य प्रेरणा मिळते. सुजन आणि शेरमन गोल्डस्टीनचं मॅसेच्युसेट्समध्ये मार्थोन वेनेडियार्ड या नावाचं लॉज होतं. 2001च्या डिसेंबरमध्ये ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. त्याच्या समोरचं आव्हान इतकं प्रचंड होतं की महिनाभर त्यांना रात्रीचा स्वयंपाक करायलासुद्धा वेळ मिळत नव्हता. त्यांच्या मित्रमंडळांनी त्यांची जेवणाची सोय केली. दुसऱ्या एका व्यावसायिकांनी त्यांना राहायला जागा दिली. त्यांनी या नीतीला आपल्या आयुष्यावर प्रभाव पडू दिला नाही. गावात आपलं अस्तित्व गिर्याईकांना जाणवत म्हणून त्यांनी प्रथम लॉजचं रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय घेतला. लॉजची उभारणी नव्याने चालू असताना त्यांनी एक मोठा फलक त्या ठिकाणी लावला. वेन लाईफ गिव्स यू लेमन्स मेक लेमोनेड.
आयुष्यात तुमच्या पदरात घोडा टाकला तर खोंड्याचा मांडा करा. अगोदरचा सन्मान जुनाट लहान लहान खोल्यांचा लॉजचा कार्यकल्प करून अधिक ग्राहकांची सोय असलेले अत्युत्तम सुविधा असलेलं मॅशन हाऊस असं नाव तावं धारण केलेले लॉज उभारण्याची संधी गोल्डस्टीननी कुटुंबानं त्या आगीपासून मिळवली. सुजन गोल्डस्टीनच्या मते ज्या आगीनं सर्वनाश केला तिनंच त्यांना एक नव्या पातळीवर जाण्याची मदत केली. त्यांच्या सकारात्मक विचारसरणीमुळे त्यांना व्यवसायाची नव्यानं उभारण्याची करण्यासाठी आणि पुन्हा नव्यानं सुरुवात करण्यासाठी बळ मिळालं. दृश्यीकरण जीव आव्हान रोज तुमच्याबरोबर उडी टाकतात ती तुम्ही कशी हाताळणार आहात याचं दृश्यीकरण करा. तुम्हाला विक्रीबाबत सादरीकरण करायचं असेल, व्यवस्थापनाच्या बैठकीसाठी एखादा रिपोर्ट तयार करायचा असेल किंवा अन्य एखाद्या उत्पादक उपक्रमात सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही काय बोलणार, कसे बोलणार, तुमचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणती पावलं उचलणार या सगळ्याची तुमच्या मनात योजना बनवा. मनातल्या मनात पुन्हा पुन्हा त्याची रंगीत तालीम करा, म्हणजे ते तुमच्या अर्धसज्ञ मनात खोल प्रवेश करेल, तुमच्या मेंदूच्या प्रत्यक्ष पेशीत भरून राहील. तुम्ही यशाशी बांधिलकी निर्माण कराल जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात ग्राहकाला विक्री करत असाल, व्यवस्थापनाच्या मंडळासमोर उभे असाल किंवा त्या विविक्षित उपक्रमात भाग घेत असाल तेव्हा तुमचं अर्धसज्ञ मन परिस्थितीचा ताबा घेईल आणि तुम्हाला इष्ट परिणाम साधता येईल. देवाचे आभार माना. TGIF म्हणजे थँक गुडनेस इट्स फ्रायडे हे वचन बहुतांश अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या वृत्तीचं प्रतिनिधित्व करतं. आपण आठवड्याच्या अखेरीची आणि त्यामुळे आपल्या नोकरीत व्यवसायात आपल्या मिळणाऱ्या सुट्टीची आतुरतेने वाट पाहतो. या चुकीचं काही नाही. आपल्या विश्रांतीच्या दिवसाबद्दल आपल्याला आनंद वाटणारच, पण महत्त्वाकांक्षी आणि यशस्वी लोक तितक्याच आतुरतेने सोमवारी परत कामाला लागण्याची वाट पाहतात. अनेक लोक उद्या सोमवार बद्दल बोलतात. हे लोक त्यांची नीती नाईलाज स्वीकारतात आणि आपलं आयुष्य बंद करू लागतात. त्यामुळे सोमवार एक प्रकारच्या अनिच्छा स्वीकारासह उगवतो. रविवार जे जाणीवपूर्वक आपल्या भविष्याला आव्हान करतात आणि त्यांचं अर्धसज्ञ मन त्याच्या प्रकारे प्रतिसाद देत असतं. शक्यता अशी दिसते की त्यांनीच पूर्वनियोजन करून आपली नीती स्वतः घडवलेली आहे याची जाणीवच त्यांना नसते. ही अनिश्चित स्वीकृती काढून टाकून तुम्ही जर आपण करत असलेले काम आणि त्यातल्या आव्हानाची आणि संधीची पूर्वापेक्षा यासारख्या सकारात्मक विचारांनी मन भरकून टाकलं तर सोमवारी सकाळी वाटणाऱ्या उदासीचं तुम्ही उच्चाटन करू शकता. थोडक्यात महत्त्वाचं, अर्धसज्ञ मनाची शक्ती समजून घेतली तर सकारात्मक विचाराला सुरुवात होईल. तुमच्या करिअरची सूत्र हाती घ्या. तुमच्या करिअरचं सुकाणू तुमच्या बॉसच्या, सहकार्याच्या किंवा इतरांच्या हाती सोपवू नका. तुमच्या करिअरचा विकास खुंटवणाऱ्या नकारात्मक प्रभावांवर मात करण्याची आंतरिक शक्ती तुमच्यामध्ये आहे हे विसरू नका. आशावादी, अपेक्षायुक्त अभिवृत्ती ठेवणं आणि कधीही स्वतःला निराशवादी, हतोत्साहित मनस्थितीत शिरू न देणं या गोष्टीचा खूप उपयोग होतो. सर्वोत्कृष्ट, सर्वोच्च, सर्वात आनंददायी गोष्टींचा मागोवा घेणारी वृत्ती पाहिजे. नकारात्मक विधान कधी पूर्ण करू नका. ताबडतोब ते उलटं करा, म्हणजे तुमच्या आयुष्यात थक्क करणाऱ्या गोष्टी घडतील. तुमचं अर्धसज्ञ मन सर्जनशील असल्यामुळे ते तुम्ही कळकळीनं आवाहित केलेलं गुणधर्म तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष आणण्यासाठी सरसावेल. दररोजची आव्हान तुम्ही कशी हाताळणार आहात याचं दृश्य डोळ्यासमोर आणा. तुम्हाला विक्रीबाबत सादरीकरण करायचं असेल, व्यवस्थापनाच्या बैठकीसाठी एखादा रिपोर्ट तयार करायचा असेल किंवा अन्य एखाद्या उत्पादक उपक्रमात सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही काय बोलणार, कसे बोलणार, तुमचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणती पावलं उचलणार या सगळ्यांची तुमच्या मनात योजना बनवा. आकर्षणाच्या नियमावर प्रभुत्व कसं मिळवाल. स्त्रिया आणि पुरुष म्हणजे जणू मानवी चुंबक. कचऱ्याच्या ढिगाळ्यामधून लोहचुंबक ज्याप्रमाणे फक्त त्याच्याच विषयी आकर्षण असणाऱ्या गोष्टी खेचून घेतो, त्याचप्रमाणे आपण सतत आपल्या विचारांना आणि आदर्शांना प्रतिसाद देणाऱ्या गोष्टी आणि व्यक्ती आपल्याकडे खेचून घेत असतो. त्यांच्याशी नातेसंबंध प्रस्थापित करत असतो. काही लोक इतरांचे लक्ष सहजपणे वेधून घेतात, पटकन मैत्री करतात आणि इतरांकडून खूप कौतुक मिळवतात. या उलट काही लोक जेमतेम संबंध जोडतात. असं का? काही लोकांना जेव्हा आपण भेटतो तेव्हा त्यांच्या सुखदुःख
व्यतिरिक्तमुळे आपण भारावून जातो. तो स्वतःला ज्या प्रकारे प्रेषित करतात त्यामुळे आपल्याला त्यांच्याबद्दल विश्वास वाटतो, त्यांचं कौतुक वाटतं आणि त्यांच्याबरोबर आपल्याला आरामशीर वाटतं. या लोकांनी आकर्षणाच्या नियमावर प्रभुत्व मिळवलेलं असतं. ते आपल्या बॉसचं किंवा ग्राहकांचं आणि इतरांचंही लक्ष वेधून घेतात. अशा स्त्री पुरुषांना आपण आपले मेंटॉर किंवा दिग्दर्शक म्हणून निवडतो. या गटातून कंपनीतले नेते निवडलेले जातात आणि हेच लोक यशाची सीडी खूप सहजपणे चढून जातात. आजचा हा स्वामी संदेश आपण इथे समाप्त करतो. असेच स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याचबरोबर आपल्या या स्वामी संदेशाला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.